कुणाचं वारं वाटतंय वारं तर सगळीकडचंच आहे, पण त्यातल्या त्यात असं वाटतं की गणेश दादांनी आजपर्यंत खूप काम केलेलं आहे आमच्या विभागात. काम करू शकतील असं वाटतं. हो हो नक्की प्रभागामध्ये निवडून आल्यानंतर काम करतील असं विश्वास वाटतो. आहे, विश्वास आहे. गणेश आहे, त्याची बायको पण खूप चांगली आहे. त्याला चान्स मिळाला नाही आतापर्यंत, पण आता ह्या वेळेला मिळावा आम्हाला अशी खूप इच्छा आहे मनापासून. गोरगरिबाच्या मदतीला धावून जाणारा व्यक्ती आहे. आणि दुसरी गोष्ट अर्ध्या रात्रीला तो फोन केला की धावून येणारा माणूस आहे. इतर नगरसेवक असं काही करत नाही. इतर नगरसेवक लक्ष देत नाही. म्हणजे निवडून आल्याच्या नंतर त्यांच्या ऑफिसला जा, त्यांच्या ऑफिसला बसा, हा फॉर्म भरा आणि मग ते वेळ सांगणार तेव्हा आपण यायचं. पण गणेश भोकरे हे फोन केल्यावर लगेच येतात आणि प्रॉब्लेम तिथल्या इथं सॉल्व्ह होतो. यंदा गणेश भोकरे यांच्या मिसेस आहेत. चालतंय ना. आम्ही म्हणजे काय त्या ताईंना आम्ही काही जास्त ओळखत नाही, गणेश साहेबांना आम्ही ओळखतो. म्हणजे गणेश भाऊंकडे बघून तुम्ही मतदान. हो, वाटत नाही. गणेश भोकरे हे यायलाच पाहिजेत निवडून. गणेश भोकरेंचं काम कसं वाटतं? गणेश भोकरे एकदम सरळ आणि जसे श्री आहे तसाच तो पण गणेश भोकरे आहे आणि म्हणजे सगळ्या ह्याच्यात त्याचं चांगलं आहे. गणेश भोकरे. गणेश भोकरे हो गणेश भोकरे. गणेश भोकरे होय. बरं. कधी पण धावून येतो. कधी पण तुमच्या हक्काचा माणूस कोण आहे इथं? हक्काचा म्हणजे गणेश भोकरे बरं, गणेश भोकरेंचं काम कसं आहे? चांगलं आहे. चांगलं आहे. कामं करतात का ते? करतो. निवडून नाही आला तरी त्याने केली हिम्मत जी असते. जय शिवाजी जय महाराष्ट्र. जसा शिवाजी हिमतीने, तसा तो एकदा पडला, दोनदा पडला, तिसऱ्यांदा उभा. हिम्मत पाहिजे. मी करून दाखवी अशी तो बांधतो गणेश दादा. दादा. 20 वर्ष झाले माझं शॉप आहे आणि 20 वर्ष मी काम करतोय. तर गणेश भोकरेंना मी त्यांच्या बेसिक पासनं बघितलेलं आहे काम करताना. तरी पॉझिटिव्ह जे साईन आहेत किंवा यावेळेसचा जो त्यांचा आजपर्यंत त्यांनी जे या 15-20 वर्षात त्यांची जी कारकीर्द आहे त्याचं फळ त्यांना यावर्षी मिळेल. नमस्कार, बखर लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मंडळी, मी सध्या प्रभाग क्रमांक 25 मध्ये आहे. खरं तर महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी आता अंतिम टप्प्यात आली. निवडणुकीचा प्रचार हा शिगेला पोहोचलाय आणि अशातच प्रभाग क्रमांक 25 मध्ये नेमकं मतदारांच्या मनात नेमकं काय आहे हे सगळं समजून घेतोय. त्यांच्या मनामध्ये कोणता उमेदवार या ठिकाणी सक्षमपणे दावेदार असू शकतो हे सगळं आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. खरं तर हा शनिवार पेठ आणि मंडईचा हा संपूर्ण भाग आहे. या प्रभागामध्ये आपण आज फिरतोय. यामध्ये वेगवेगळ्या भागात आपण जाणार आहोत, वेगवेगळ्या लोकांशी बोलणार आहोत. बघूया जनतेचा कौल नेमका कोणाच्या बाजूने. प्रभाग क्रमांक 25 मध्ये मी सध्या आहे आणि काही महिला, ज्येष्ठ महिला माझ्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. कशा पद्धतीचा प्रचार सगळ्या तुमच्या प्रभागात सुरू आहे? कुणाचं वारं वाटतंय? वारं तर सगळीकडचंच आहे, पण त्यातल्या त्यात असं वाटतं की गणेश दादांनी आजपर्यंत खूप काम केलेलं आहे आमच्या विभागात. काय म्हणतात त्याला, आज आम्हाला हेलिकॉप्टरची राईड दिली, त्याच्या आधी अक्कलकोटला नेऊन आणलं आणि इथं पण लहान लहान मुलांसाठी म्हणा समाजासाठी खूप काम करतात. तर असं वाटतं की त्यांनी यावं, त्यांच्या बायकोनी मिसेस अमृता भोकरे हिने निवडून यावं अशी इच्छा आहे. पण प्रभागातली कामांचं काय? कामं करतात का ते? हो, कामं करतात ना, सगळ्यांची कामं करतात, लहान मोठी सगळी कामं करतात ते. काय अनुभव म्हणजे इतक्या वर्ष आता आम्ही त्याला लहान असल्यापासून बघतोय. जवळजवळ 20 वर्ष झाले तो सगळ्यांसाठी काम करतो. कशी आहे म्हणजे त्यांची राजकीय प्रवास कसा राहिलाय? चांगलं आहे. काम करू शकतील असं वाटतं. हो हो नक्की. पासून गणेश भोकरे यांना ओळखतो. गणेश आता जवळजवळ मी इथे 45-50 वर्ष राहते. म्हणजे जसा तो मोठा झाला तसं त्याला ओळखते. म्हणजे मी शेजारीच होता, मी इथंच राहतो. काही काम असलं तरी कोणाचे रस्त्यात काय झालं तरी तो पटकीने धावून येतो, मदत करतो. तर यावेळेला त्याला संधी मिळावी अशी आमची त्याच्या बायकोला इच्छा आहे. म्हणजे बायकांची कामं आमची मार्गी लागतील, कारण का बायकांना असं पुरुषांकडे जायला वेळ नसतो. ती इथल्या इथे राहत असल्यामुळे आम्ही तिला पटकन संपर्क साधू शकतो. आणि आता त्यांनी आज आम्हाला तिथं पुस्तक दिलं, नंतर त्यांनी जी हेलिकॉप्टरची राऊंड केली, हे आजकाल कुणी करू शकत नाही कोणासाठी. कारण का तिथे लिहिलं एका हेलिकॉप्टरच्या राऊंडला 5,000 रुपये. जरी माणूस 50,000 कमवत असला तरी स्वतःसाठी 5,000 2 मिनिटासाठी कोणी खर्च करायला तयार नसतं. हे त्यांनी केलं, हा त्याच्या मनाचा मोठेपणा आहे. इलेक्शनचा असू दे, पण काही असू दे, पण त्यांनी एवढ्यांसाठी केलं माणूस म्हणून. आणि एखाद्याला प्रवास करायची हौस आणि लेडीजची इच्छा, त्यांना कुठं बाहेर जाऊन पडावं, त्याच्यासाठी जे केलं त्याचं खूप कौतुक करण्यासारखं आहे. आणि तो निवडून यावं अशी त्याची बायको आमची इच्छा आहे.
पण ते प्रभागामध्ये निवडून आल्यानंतर कामं करतील असा विश्वास वाटतो. आहे, विश्वास आहे. गणेश आहे, त्याची बायको पण खूप चांगली आहे. त्याला चान्स मिळाला नाही आतापर्यंत, पण आता ह्या वेळेला मिळावा आम्हाला अशी खूप इच्छा आहे मनापासून. मी सध्या शनिवार पेठेतल्या मुठेश्वर चौकात आहे आणि या ठिकाणी चिरंजीव हॉटेलचे मालक माझ्यासोबत आहेत. सध्या निवडणुकीची धामधूम सुरू आहे, प्रचार जोरदार सुरू आहे. कुठल्या राजकीय पक्षाचा प्रचार जोरात वाटतो? गणेश भोकरे यांचा प्रचार जोरात आहे. जोरात आहे. का बरं असं वाटतंय तुम्हाला? 18 वर्ष झालं तो ह्या भागात काम करत आहे. हा, चांगला मुलगा आहे, यंग मुलगा आहे. त्यांची मंडळीला आता थांबू केलेला आहे. हा. नेतृत्व चांगलं आहे. गोरगरिबाच्या मदतीला धावून जाणारा व्यक्ती आहे. बर आणि दुसरी गोष्ट अर्ध्या रात्रीला तो फोन केला की धावून येणारा माणूस आहे. बर लोकांची प्रश्न पटकन सोडवतो तो. बर बर. मग काय म्हणजे मग त्यांचं नाव घेताय खरं, पण मग इतर जे उमेदवार आहेत त्यांच्याकडे दुर्लक्ष करताय काय? नाही, ते बी आहेत. पहिल्या जे आता कसं लोक बदल मागतात. बदल पाहिजे. लोकांचं जरा बदल मागायला आलेत. बघू आता काय होतंय. बर. पण गणेश भोकरेंनी तुम्ही म्हटले तसं 18 वर्ष कामं केली, त्यांना काहीतरी मर्यादा आल्या असतील ना, पद नसल्यामुळे. नगरसेवक नव्हते ते याआधी, अनेकदा ते उभे राहिले होते, मात्र थोड्या ह्याच्याने गेल्या पहिला फर्स्ट निवडलं थोड्या मताने पडले होते. नंतरचे कार्यकर्ते जरा राजकारण आता कसं तुम्हाला माहितीच आहे काय होते वगैरे. बरोबर. मग आता काय कुणाला निवडून द्यायचं? गणेश भोकरे गणेश भोकरेंना. काम करतील ते? करताल 100%. काय अपेक्षा आहेत त्यांच्याकडनं? फुल अपेक्षा आहे. करणार आहे ते बिन सांगता करणारा माणूस आहे. हा. तुमच्या प्रभागाची काय सध्याची परिस्थिती आहे? सध्या सगळ्याच राजकीय पक्षांचा प्रचार सुरू आहे, कुणाची हवा वाटते? हवं तर सगळ्यांचीच चालू आहे ओव्हरऑल. आणि विकासाकडे बघायला गेलं तर रस्ते छोटे आहेत, खड्डे वगैरे खूप आहेत आणि अडचणी पण खूप आहेत. तर त्या ह्याच्यामध्ये धावून येणारे, पटकन मदत करणारे आणि फोन केला तर उचलून तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करणारे गणेश भोकरे हे आहेत. हे सगळ्यांना मदत करतात आणि सगळ्यांच्या गोष्टी जाणून घेतात आणि तात्काळ त्यांच्या मदतीला धावून जातात. पण मग इतर नगरसेवक असं काही करत नाहीत का? इतर नगरसेवक लक्ष देत नाही. म्हणजे निवडून आल्याच्या नंतर त्यांच्या ऑफिसला जा, त्यांच्या ऑफिसला बसा, हा फॉर्म भरा आणि मग ते वेळ सांगणार तेव्हा आपण यायचं. पण गणेश भोकरे हे फोन केल्यावर लगेच येतात आणि प्रॉब्लेम तिथल्या इथं सॉल्व्ह होतो. बर. पण काय वाटतं यंदा? म्हणजे खरं तर हा प्रभाग गेल्या अनेक वर्षांपासून भाजपच्या ताब्यात आहे, मग यावेळेस मनसेला इथे चांगली संधी मिळेल किंवा यश मिळेल असं वाटतं? हो, चान्स आहे. कारण की ओव्हरऑल यांच्या सगळ्यांची कामं बघता, यांच्या सगळ्यांचं यांच्या सगळ्यांची आधी झालेली कामं आणि निवडून आल्याच्या नंतर हे काय करतात हे बघितल्याच्या नंतर आता ह्यांना चान्स देऊन शक्यता जास्त आहे. भाजपचे सगळे जे उमेदवार आहेत ते सगळे परिचयाचे आहेत. म्हणजे जरी आम्ही तिथं गेलो तरी आम्हाला माहिती आहेत की हे काम करतात नाही करतात. पण काही काही उमेदवार असे आहेत की जे आमच्या परिचयाचे पण नाही आहेत आणि ज्यांना आम्ही कधी बघितलेलंच नाही. असं कोण? पंडित म्हणून कोणतरी आहे, तर यांना आम्ही बघितलेलं पण नाही. या वॉर्डमध्ये कधी ते आले नाहीत आणि त्यांची कामं माहीत नाहीयेत. सामाजिक कामं असतील त्यांची, पण ती आमच्यापर्यंत आलेली नाहीयेत आणि आमची कामं त्यांनी केलेली नाहीत. तर गणेश भोकरे निवडून येतील असं वाटतंय? कन्फर्म. कन्फर्म आहे? कन्फर्म 100%. 100%. इथली लोक इंजिनाला मत देणार? हो, कारण की वेगळं आम्हाला रूप बघायचंय आणि परिवर्तन पाहिजे. आम्हाला परिवर्तन पाहिजे आणि आमची कामं एक लवकर होतील असं आम्हाला वाटतंय. मी सध्या महात्मा फुले मंडई परिसरात आहे. प्रभाग 25 मध्ये हा भाग येतो आणि इथल्या नागरिकांच्या किंवा जे विक्रेते आहेत ते याच परिसरातले, त्यांना नेमकं काय वाटतं? सध्या सगळ्याच राजकीय पक्षांनी प्रचाराची तोफा ज्या आहेत, त्यांच्या प्रचार जे आहे, यंत्रणा जी आहे ती जोरात सुरू आहे. कुणाचा प्रचार जास्त वाटतो? बापूसाहेब मानकर आणि गणेश भोकरे. गणेश भोकरे. गणेश भोकरे प्रचार जोरदार आहे. जोरदार प्रचार आहे. मागच्या रविवारी उमेदवार येऊन गेले भोकरे साहेब. बापूसाहेब मानकर पण येऊन गेले. काय आश्वासन दिलंय? नाही, सर्वसाधारण आता आश्वासन तर सगळेच पक्ष देतात. फक्त गरिबांच्या मदतीला कोण धावत त्याच्याशी महत्वाचं आहे. कोण धावून येतं गरिबांच्या? दोघं भोकरे पण आहेत आणि मानकर साहेब पण आहेत. बरं का? आम्हाला दोघांकडून मंडईवाल्याकडून त्यांच्याकडे अपेक्षा आहे. काय व्हायला पाहिजे मंडईसाठी? नाही, आता बरेचसे सुधारणा झाल्यात, मेट्रोमुळे पण झालेले आहेत. बाकी काय? धर्मेंद्रचे फॅन का तुम्ही? हो, धर्मेंद्रचा फॅन. मी जुगनू 25 वेळा पाहिलाय, पोलावर पत्तर 25 वेळा पाहिलाय. धर्मेंद्र आमचा आवडता हिरो. आवडता हिरो? हो. काय त्यांचा बॅनरच लावलाय तुम्ही? हो, आम्हाला वाईट वाटलं ना, धर्मेंद्र गेले, आम्हाला मनापासून वाईट वाटलं.
बरं मग आता निवडणुकीत काय चित्र बघायला भेटेल? निवडणुकीत बापूसाहेब मानकर आणि भोकरे साहेबांमध्ये फाईट होईल. पण ते एकमेकांच्या विरोधात नाही आहेत. नाही सांगतो तुम्हाला, दोघं येण्याची शक्यता आहे. येण्याची हो, शक्यता आहे. दोघं बरं. पण यंदा गणेश भोकरे यांच्या मिसेस आहेत. चालतंय ना. आम्ही म्हणजे काय, त्या ताईंना आम्ही काही जास्त ओळखत नाही, गणेश साहेबांना आम्ही ओळखतो. म्हणजे गणेश भाऊंकडे बघून तुम्ही मतदान द्याल. हो, वादत नाही. तुम्ही चांगले असेल तर आम्ही तुमच्या भावांना पण मतदान करणार नाही. बरोबर आहे. ठीक आहे चालेल. काय कुणाची हवा आहे? जो राज ठाकरेंचा जो कार्यकर्ता आहे गणेश भोकरे. गणेश भोकरे हा. यांची मला असं तरी वाटतंय आता हवा आहे त्यांची. हवा आहे. हा, बरं. त्यांनी ते आलते का इथे? अजून तरी नाही आले, पण येणार ते. आज दुपारपर्यंत उद्यापर्यंत येणार. 1-2 दिवसाची जी आहे ना ते येणार. बरं. तर त्यांच्यासाठी तर आपण म्हणजे कसं आहे, तो माणूस चांगला आहे. म्हणजे कसं जसा स्त्री आहे ना तसाच तो माणूस आहे. निर्व्यसनी चांगलाच माणूस आहे. तो 100% सगळ्यांची कामं करणार हे अशी मला तरी गॅरंटी वाटते. बरं. त्यांच्याकडनं काय अपेक्षा आहेत तुमच्या? आमच्या अपेक्षा काय नाही, मंडईला लाईट लावून देणे, सीसीटीव्ही नळाला पाणी नाही, नळ नाहीयेत तिथं. नळ काय, एक नळ, आणि इथं कुठं जायला लागते पाण्याला. आता माझ्यासारखी म्हातारी जाऊ शकते का कुठं पाण्याला? ते आपल्या जवळच्या जवळ असा नळ कुठं दिला, काय झालं तर चांगलंच आहे आणि ते देणार. मला त्या जयंत भोकरे गणेश भोकरेंची मला पूर्णपणे खात्री आहे. वारा आहे, कुणाची हवा दिसून येते? सगळ्यांचंच वारण, सगळ्यांचीच हवा आहे. सगळ्यांचीच हवा आहे. सगळ्यांचीच हवा त्यातल्या त्यात कोण? नाही, सगळ्यांचं भवितव्य 15 तारखेलाच ठरलं. मी कसं सांगेन, असं जर मी सगळ्यांचं भविष्य सांगायला लागलं तर सगळे माझ्या लाईन लागली असते सगळ्या उमेदवारांची. पण तरी त्यातल्या त्यात काम करणारा, सगळ्यांमध्ये मिसळून असणारा असा नेतृत्व कोण आहे? जो काम करल किंवा ज्याचं काम चांगलं आहे, त्याच्या वार्डामध्ये हे आहे, पसंती आहे, तो आहेच ना शेवट. पण आता आपल्या समोर नावं आहेत ना, अंदाज बांधायला काय जात? ना अंदाज कोणाचाच बांधता येत नाही, कोणाचाच अंदाज बांधता येते. मी सध्या प्रभाग 25 मधील मारुती मंदिरा परिसरात आहे आणि इथे आपण जर पाहतोय तर इथे सगळे ज्येष्ठ नागरिक बसलेत. त्यांना सध्याच्या या राजकारणाबद्दल काय वाटतं हे सगळं समजून घेणार आहोत. तसं तर हा संपूर्णतः भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र या ठिकाणी अनेक वेगवेगळ्या राजकीय पक्षाचे उमेदवार सध्या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. कशा पद्धतीची लढत होईल असं तुम्हाला वाटतं? काय नाही, एकतर्फीच होईल ती. एकतर्फी. कोण निवडून येईल, कुणाचं इथं candidate चारही बीजेपी येतील. येते? बर. पण इतर जे उमेदवार आहेत त्यांचं काय? सगळे ऍक्टिव्ह उमेदवार आहेत. म्हणजे मनसेचे आहेत, राष्ट्रवादीचे आहेत, शिवसेनेचे आहेत, काँग्रेस, सर्व ऍक्टिव्ह आहेत. ते येणाऱ्या स्थानिक नगरसेवकांपेक्षा जास्त काम करतात. मनसेच्या गणेश भोकरे आहेत ना, ते चांगल्यापैकी आहेत, ते कामं करणारे आहेत. फक्त लोकांनी त्यांना साथ द्यायला पाहिजे, ते निवडून यायला पाहिजेत. त्यांची मिसेस उभी राहिली लेडीज वार्डानं, पण आम्हाला अपेक्षा आहे की त्यांना निवडून द्यावं लोकांनी, असं वाटतं. गणेश भोकरेंसंदर्भात तुम्हाला काय त्यांच्याबद्दल वाटतंय नेमकं? आहे, तळमळीचा कार्यकर्ता आहे, गल्लीतल्या लोकांना सगळ्यांना सहकार्य करतो, सगळं कोऑपरेटिव्ह आहे, मदत करतो, सगळं चांगलं. गणेश भोकरेंबद्दलची काय प्रतिमा आहे प्रभागात? जवळपासचा जे एरिया आहे म्हणजे आमच्या शनिवार नारायण सदाशिव मध्ये, तिथला कुठलाही नाही का कुठेही अन्याय होत असेल, त्या कुठल्याही कार्यकर्ताच म्हणून असं नाही, कुठल्याही व्यक्तिगत माणसांवरती किंवा गरीब माणसांवरती जर अन्याय होत असेल तर तो नाही का मदतीला पहिल्यांदा जाऊन जातो. बाकी इतर लोक नाही का नंतर येतील, पण गणेश भोकरेचं तसं नाही का खूप सच्चा आणि चांगला कार्यकर्ता आहे. आणि विना अपेक्षा, कुठलीही अपेक्षा नाही काय. मग असा कार्यकर्ता या भागातून निवडून आला तर आवडेल तुम्हाला? होय, का नाही आवडणार, नक्कीच आवडणार. आणि यावे, नक्की यावं त्यांनी, अशा अपेक्षा आहेत. अपेक्षा. पण हे सगळं तुमच्याच हातात आहे. हो ना, आमच्या हातात आहे. आम्ही प्रयत्न करतोच ना, आम्ही आमच्या पद्धतीने प्रयत्न करणार. आम्ही जास्तीत जास्त त्यांना मतं कशी मिळणार हा विषय आहेच आमच्याकडं. त्यांच्याकडनं काय अपेक्षा असणार तुमच्या? काय नाही, हे असं सार्वजनिक कार्य करावं त्यांनी, एवढंच आमच्या अपेक्षा आहे. बाकी आम्हाला त्यांचे काही हे नाही. आमचा शिंदे पार ते मोठेश्वर गणेशच्या ऑफिस पर्यंत चौक रस्ता रुंदी ताबडतोब व्हावी. हा, लगेच ते निवडून आलं की त्यांनी पहिल्यांदा या कामाला प्राधान्य द्यावे. शाळा महाविद्यालय या परिसरात काही संबंध नाही, सगळी रिकामी जागा आहे शाळेची, सगळी रिकामी जागा, कोणाचं घर पाडलं जाणार नाही, काय नाही. 8 दिवसाला रोड होईल. हा पार आहे, पाराला लागून जे नाही का रिकामा आता रस्ता येतोय
तिथं माझा नाही का वाडा होता, तो वाडा रोड वायडिंग झाला आणि आम्हाला बेघर केलं आणि तिथं बेकायदेशीर नाही का मंदिर बांधले गेले. ही नाही का इथले स्थानिक नाही का जे पहिले आहेत BJPचे लोकांनी, त्यांच्या पुढाकाराने ते नाही का मंदिरांनी तिथं जागा आहे, पण पुढं रस्ता नाही का वाढी झाला नाही. मग असे नाही का फक्त 1-2 वाडे नाही का तुम्ही नाही का रोडवाडी मग गेले, बाकीचं रस्ता रुंदीकरण केलं नाही. पण रस्ता रुंदी करून तिथं नाही का ज्या उद्देशाने तुम्ही केलं तो उद्देश नाही का सफल झाला नाही. पुढचा भाग नाही का तुम्ही नाही का रोडवाडी केलंच नाही. मग असं नाही का हे पक्ष आम्ही आणि ह्या पक्षाचे पहिल्यापासून कार्यकर्ते आहेत, तरी आमच्यावरती अन्याय व्हायला. छोटी छोटी नाही का कामं आम्ही सांगितली ती सुद्धा नाही. एक छोटं उदाहरण समोर तुमच्या नाही का इथं DP आहे आणि ते झाड आलेले ते सुद्धा नाही का कापत नाही. आता नाही तुम्ही म्हणताय खरं की हा तसं बघायला गेलं तर भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. भाजपने इथे कुठलाही उमेदवार दिला तर तो सहज निवडून येऊ शकतो. दगड दिला तरी भाजपच येतं. पण आता गणेश भोकरेंचं तुम्ही नाव घेतलं, मग त्यांचं काम चांगलं आहे, तर अशा वेळेस हे चोऱ्या करतात भाजप मत EVMच्या. हो, त्यामुळे निवडून येतात ते. म्हणून असं सच्चा कार्यकर्ता नेहमी वंचित हो, नेहमी यायलाच पाहिजे गणेश भोकरे. यायला पाहिजे. हो, मागच्या इलेक्शनलाच निवडून यायला पाहिजे होते. भोकरे विधानसभा विधानसभेला कॉर्पोरेशनला पण राहिले होते की एकदा, तेव्हाच निवडून यायला पाहिजे ते. पण जरा मतदारसंघ आता जरा विस्तार झाला. मतदारसंघ कसबा जो शिवसेनेचा बालेकिल्ला होता तो ह्याच्यात आला, कसब्यामध्ये आले. त्यामुळे काही मत आता मनसे आणि शिवसेना एकत्र झाल्यामुळे चान्सेस भरपूर आहेत त्यांना. फक्त त्यांनी जोर धरावा, आमची साथ आहेच त्यांना. आहे तुमची. नक्की नक्की. गणेश भोकरे. गणेश भोकरे गणेश भोकरे. हो, गणेश भोकरे. गणेश भोकरे होय. कधी पण धावून येतो. कधी पण. त्यांच्या मिसेस निवडून येतील का? निवडून यायला पाहिजे. यायला पाहिजे आमचं ठोंबरेबाई जर नसले तर 100% येणार. ठोंबरेबाई नसले तर येतील निवडून. येतील. पण तुमच्या हक्काचा माणूस कोण आहे इथं? हक्काचा तर म्हणलं गणेश भोकरे. हवा भाजपची, पण हक्काचा माणूस गणेश भोकरे. आपण बोलू शकतो, असं नाही तसं नाही तसं नाही, आम्हाला हे हवंय ते हवंय असं बोलू शकतो. मग मतदान भाजपला करणार की गणेश भोकरेंना करणार? हे तर कौपित आहे, हे कोणाला सांगायचं नसतं. म्हणजे भाजपची हवा दिसली तरी पण आपल्याला मत ज्याला द्यायचं त्यालाच द्यायचं. ठीक. म्हणजे जो कामाचा आहे त्यालाच द्यायचं ना. हा, काय प्रभागात काय कामं केली पाहिजे? ते सुधारणा, मुलांना खेळायला क्रीडांगण. पहिले म्हणजे ही ट्रॅफिक, कारण म्हातारे असे चालणारे वगैरे त्यांचं जे काढलं जातात ते हे लावतात ना, ह्यांची सोय. आणि गर्दी नाही, पार्किंग पाहिजे. गर्दी नाही पाहिजे रस्त्याने. ते दावेकराचा मुलाच्या ह्याच्यावर ओरडतो तो, गर्दी नाही करणार. गणेश भोकरेंचं काम कसं आहे? चांगलं आहे. कामं करतात का ते? करतो. निवडून नाही आला तरी त्याने केली. हिम्मत जी असते, जय शिवाजी जय महाराष्ट्र, जसा शिवाजी हिमतीने, तसा तो एकदा पडला, दोनदा पडला, तिसऱ्यांदा उभा. हिम्मत पाहिजे. मी करून दाखवी अशी तो बांधतोय गणेश दादा. म्हणजे यंदा गणेश भोकरे नाही तर त्यांच्या मिसेस उभे आहेत, अमृताताई, येतील निवडून. अशी अपेक्षा करायची. येतील म्हणून आपण सांगू शकत नाही. अपेक्षा, कारण आमच्या लहानपणी माझ्या 64 साली लग्न झाले विराच्या मान, तर आम्ही रामभाऊ म्हाळगींना, आता तुम्ही गाड्या घेऊन फिरतो, आम्ही अशा प्रभात फेरे काढले. पोलीस चौकीत पण गेलो. तिकडे होते. आणि त्याच्यानंतर गिरीश बापट आम्ही केलेलं आहे. खेडेगावात सुद्धा तोरणागडचं आहे, तिकडे शाळा शिकले, तिकडे पण केलेली काम. प्रभाग क्रमांक 25 मध्ये फिरत असताना मी काही व्यावसायिकांना देखील भेटतोय, या ठिकाणची परिस्थिती समजून घेतोय. काय सध्या या प्रभागात कुणाची हवा आहे, कुणाची चर्चा आहे? सगळ्याच राजकीय पक्षांनी जोर लावलेला आहे प्रचारासाठी. काय वाटतं? ऍक्च्युली प्रचार जोरात चाललेला आहे. प्रत्येक पक्ष आपापल्या पद्धतीने काम करतंय. पण आता जिथपर्यंत मी गणेश भोकरे आणि त्यांच्या मिसेस ज्या अमृता भोकरे
यांना मी बऱ्यापैकी लहानपणापासून ओळखतोय, कारण मी या ठिकाणी 20 वर्ष झाले माझं शॉप आहे आणि 20 वर्ष मी काम करतोय. तर गणेश भोकरेंना मी त्यांच्या बेसिक पासनं बघितलेलं आहे काम करताना. आता माझा व्यवसाय साईन बोर्डचा असल्यामुळे बऱ्याच पद्धतीची लोक मला भेटतात, बोलतात आणि त्यांच्याबद्दल थोडंफार इथं ऐकलं जातं चार चौघांमध्ये. तरी पॉझिटिव्ह जे साईन आहेत किंवा यावेळेसचा जो त्यांचा आजपर्यंत त्यांनी जे या 15-20 वर्षात त्यांची जी कारकीर्द आहे त्याचं फळ त्यांना यावर्षी मिळेल अशी एक माझ्या मनात दाट अपेक्षा पण आहे म्हणा. आणि मला असं म्हणजे वाटतच आहे, शक्यताच वाटतेय की यावेळेस त्यांना त्यांच्या आजपर्यंतच्या केलेल्या कारकिर्दीचं म्हणा किंवा त्यांनी जी मेहनत केली, जी लोकांच्यासाठी त्यांनी जो आंदोलनं केलीत म्हणायचं किंवा जर काय भांडणं पण झालीत प्रकारची किंवा लोकांसाठी जे उभे राहिलेत ते त्याचं यावर्षी त्यांना नक्कीच फळ मिळेल असेच चिन्ह तरी मला इथं दिसत आहेत. कारण रोज लोक बरीचशी येतात, इथं बसतात, बोलतात, त्यांच्या ह्याच्यातनं म्हणा किंवा बाकी इतर लोकांकडे बघितलं नाही. तर मला तरी प्रभागातले काय अडचणी आहेत, काय समस्या आहेत नेमक्या? प्रभागातल्या बऱ्याचशा अडचणी, सगळ्यात महत्वाचं इथं रोड वगैरे आहे, पार्किंगची अवस्था खूप वाईट असती. कार्यक्रम असलेत किंवा रोज सायंकाळी शाळा सुटल्यानंतर लोकांची फुल गर्दी होती. कितीतरी वेळा मी हे बघितलं की गणेश भोकरे स्वतः रस्त्यात उभे राहून गाड्यांना मार्ग काढून द्यायची मदत करतात, लोकांना पार्किंगसाठी मदत करतात. कारण रमणबाग शाळा या साईडला कॉर्नरलाच आहे आणि सायंकाळच्या वेळा शाळा सुटली की हमखास इथे तुम्हाला ट्रॅफिक ही दिसतीच दिसती. त्यामुळे या भागात जो काय ट्रॅफिकचा आणि पार्किंगचा मोठा जो एक विषय आहे आणि जुने वाडे खूप आहेत सगळे या भागात. तर याच्यासाठी तरी मला असं वाटतं की गणेश भोकरेंसारखं एक युवा नेतृत्व यावं आणि तेव्हाच या भागाचा विकास आणि जी डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे ती 100% होईल याची मला नक्की शाश्वती आहे. पण भाजपचे देखील अनेक दिग्गज उमेदवार जे आहेत ते आहेत, मोठमोठ्या घरातले उमेदवार या प्रभागामध्ये देण्यात आलेले. अगदी टिळक असतील, बापट असतील, पंडित म्हणून एक उमेदवार आहेत, ज्या तुळशीबाग ट्रस्ट या जे आहे तुळशीबाग गणपती त्यांच्या अध्यक्ष जे आहेत त्यांच्या मिसेस आहेत. कसं एकंदरीत पॅनल आहे भाजपचा आणि इकडे एकंदरीत हे आता बघा कसं आहे, भाजपाची म्हणा किंवा कुठलेही म्हणा ही ऑलरेडी खूप मोठी लोक आहेत. पण मी गणेश भोकरेंना किंवा अमृता यांना जर बघितलं ना तर मी यांना खूप खालपासनं काम करताना बघितलंय. ही आता कसं आहे खूप मोठ्या घरातनं नाही आलेली आहेत, ही सामान्यातनं ही आज काम करत करत या स्टेजपर्यंत पोहोचलेली आहेत. त्यामुळे यांना जास्त चांगल्या पद्धतीने इथल्या लोकांच्या अडचणी आणि समस्याबद्दल माहिती असेल आणि त्याचं निवारण हे जास्त चांगलं करू शकतील असं माझं तरी मत आहे. गणेश भोकरेंना ओळखता का? गणेश भोकरेंना ओळखतो. काम कशी आहेत? हा, गणेश भोकरेचं काम बी चांगलं आहे. आता ते उभे राहिले नाही पण त्यांची पत्नी आहे. हा, मिसेस आहे. काम करतात का ते? करतात. आतापर्यंत गेलेले काम. काय वाटतं प्रभागात कुणाची हवा आहे जास्त आता हे गणेश भोकरेचं तर मागच्या वेळेस पण त्याला दुसऱ्या नंबरवर होता तो ह्याच्या वेळेस उमेदवारीच्या वेळेस. त्याच्या ह्यानी त्यांचं सीट पण येऊ शकतं. त्या माणसाने काम केलंय आणि इकडं बापू मानकरचं तर शिवर येऊ शकतं असं. बरं, पण या भाजपच्या ज्या काही उमेदवार आहेत त्यांना तुम्ही ओळखता का? हा, ओळखतो. हे आमच्या म्हणजे जवळचे राहणारे कोण, हे दीपक टिळक यांचा पोरगा कुणाल टिळक आणि बापू मानकर बी ओळखतो आणि ते बापटला ओळखतो आणि गणेश भोकरेला ओळखतो. हे दाबेकरचे त्यांना ओळखतो. म्हणजे सगळेच जवळचे आहेत आमच्या. यांच्यापैकी जाईल आमचं मत. हो दादा, तुम्हाला काय वाटतं एकंदरीत निवडणुकीत काय होईल यंदा, कुणाचं वारा आहे या भागात? या वर्षी काही सांगू शकत नाही, कुणाची हवा असेल तसंही होणार. पण उमेदवार माहिती आहेत का तुम्हाला? उमेदवार काय 5-6 उमेदवार आहेत तिथे. हे भोकरे, दाभेकर, मानकर, बापट, टिळक आणि हे जाधव, आप्पा जाधव. पंडितांना विसरले काय? कोण पंडित? स्वप्नाली पंडित. नाही ओळखत. नाही. काम आहे का नाही त्यांचं या ठिकाणी? आहे, सगळ्यांची कामं आहेत. पण कोण येईल सांगता येत नाही निवडून.
तर मंडळी, आज आपण प्रभाग क्रमांक 25 मध्ये फिरत होतो. या ठिकाणी फिरत असताना राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना आणि अर्थात मनसे या सगळ्याच राजकीय पक्षाचा प्रचार जो आहे तो अगदी जोरदार सुरू असल्याचं पाहायला मिळते. आता सध्या जर आपण पाहिलं तर या प्रभागामध्ये मनसे प्रचारामध्ये कुठेतरी आघाडी घेताना दिसून येते, कारण की मनसेचे जे उमेदवार आहेत अमृता भोकरे यांचे जे पती आहेत गणेश भोकरे यांनी गेल्या अनेक वर्षांपासून या भागामध्ये कामं केलेली आहेत. मात्र मागच्या अनेक निवडणुका देखील त्यांनी लढवलेल्या आहेत, मात्र त्यांना पाहिजे त्या पद्धतीचं यश जे आहे ते मिळालं नाही. मात्र तरी देखील मनसेसोबतच एकनिष्ठ राहत त्यांनी या प्रभागातून आपल्या पत्नीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आणि आता सध्या प्रचाराला अवघे 4 दिवस शिल्लक असताना त्यांचा देखील प्रचार जोरदार सुरू आहे. आपण आतापर्यंत ज्या नागरिकांपाशी गेलो, ज्यांच्याशी बोललो, त्यांनी देखील गणेश भोकरे यांचं काम या प्रभागामध्ये चांगलं आहे. अर्थात जर आपण पाहिलं तर गणेश भोकरे यांनी मागच्या वेळेस याच कसबाच्या निवडणुकीमध्ये आपलं नशीब आजमावलं होतं, मात्र त्यांना देखील त्यावेळेस अपयश हे आलेलं होतं. मात्र आता यंदा त्यांच्या नावाची जोरदार चर्चा जी आहे ती आपल्याला या प्रभागामध्ये पाहायला मिळते. अमृता भोकरे असतील किंवा गणेश भोकरे असतील, यांनी नेहमीच नागरिकांना त्यांच्या समस्येच्या वेळेस किंवा अडचणीच्या वेळेस त्यांनी जेव्हा त्यांना हाक दिले त्यावेळेस ते त्यांच्या हाकेला धावून आलेले अशा पद्धतीची प्रतिक्रिया इथल्या स्थानिक नागरिकांकडून मिळते. अर्थात आता यंदाच्या या निवडणुकीत नेमकं इथली जनता कुणाला कौल देते हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे. त्यामुळे अर्थात 15 तारखेला जो काही निकाल आहे तो या ठिकाणी आपल्याला स्पष्ट होताना पाहायला मिळेल. मात्र तुम्हाला या सगळ्या संदर्भात काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आज आपण इथेच थांबतोय. धन्यवाद. विश्वजित भालेराव, बखर लाईव्ह, पुणे. समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.